नमस्कार, जिभेचे चोचले विथ प्राजक्तामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण पाहणार आहोत चटपटीत, थोडेसे कुरकुरीत, थोडेसे मऊसर बटाट्याच्या वेफर्सना, केळ्याच्या वेफर्सला उत्तम पर्याय रताळ्याचे चिप्स किंवा वेफर्स। रताळ्याचे काप। रताळी 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावीत। 10 ते 15 मिनिटांनंतर हाताने रताळी चोळून रताळ्यांवरील माती व्यवस्थित काढून टाकावी। पाण्याने धुवून स्वच्छ केलेली रताळी कोरड्या कापडावर ठेवून पुसून घ्यावी। रताळ्याची सालं काढावी। साल काढलेली रताळी पाण्यात भिजवून ठेवावी, म्हणजे रताळी काळी पडणार नाही। रताळ्याचे पातळ काप करावेत आणि पाण्यात भिजवून ठेवावे। एका वाटीत 2 चमचे पिठी साखर, 2 ते 3 चिमूट मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव ते अर्धा चमचा आमचूर पावडर घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत। एक ताटली किंवा चाळणी घ्यावी। मी येथे बेकोचा रियुजेबल किचन टॉवेलचा वापर करणार आहे। चाळणीवर रियुजेबल किचन टॉवेल ठेवला आहे। गॅस सुरू करून मध्यम आचेवर जाड बुडाची कढई ठेवावी। कढईमध्ये तळणीसाठी साजूक तूप किंवा तेल घालावे। मी येथे घाण्याचे शेंगदाण्याचे तेल वापरलेले आहे। रताळ्याचे काप पाण्यातून काढून कोरड्या कापडावर ठेवावे आणि कोरड्या कापडाने रताळ्याचे काप पुसून घ्यावेत। रताळ्याच्या कापाचे पाणी पुसल्यामुळे रताळ्याचे काप लवकर तळले जातात। रताळ्याचे काप तळताना गरम तेलात पाणी पडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी। तेलात एक रताळ्याचा काप घालून तेल व्यवस्थित गरम झाले आहे, काप नीट तळले जातील याची खात्री करून घ्यावी। गरम झालेल्या तेलात मंद आचेवर थोडे थोडे काप घालून सर्व काप व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत। रताळ्याचे काप दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेतल्यास कुरकुरीत होतात। तेल गरम झाल्यावर मंद आचेवरच रताळ्याचे सर्व काप तळून घ्यावेत। रताळ्याचे काप पांढरट रंगावर तळल्यास थोडे मऊसर होतात। थोडे थोडे रताळ्याचे काप घालून सर्व रताळ्याचे काप तळून घ्यावेत। तळून झालेले रताळ्याचे काप चाळणीवर ठेवलेल्या बेकोच्या किचन टॉवेलवर ठेवले आहेत। यामुळे रताळ्याच्या कापावरील जास्तीचे तेल किचन टॉवेलवर उतरलेले आहे। एका झाकणाच्या डब्यात किंवा पातेल्यात तळलेले सर्व रताळ्याचे काप काढून घ्यावेत। तयार करून ठेवलेले पिठी साखर, तिखट, मीठ, आमचूर पावडर, जिरेपूड यांचे मिश्रण 1 ते 2 चमचे रताळ्याच्या कापांवर घालावे। चवीनुसार आणि आवडीनुसार मिश्रणाचे प्रमाण कमी जास्त करावे। डब्याचे झाकण लावून किंवा पातेल्यावर ताटली ठेवून येथे दाखवल्यानुसार पातेले किंवा डबा हलवावा। असे केल्याने तयार मसाला सगळ्या चिप्सला लागतो। रताळ्याचे चटपटीत काप किंवा रताळ्याचे वेफर्स किंवा रताळ्याचे चिप्स खाण्यासाठी तयार। गार झाल्यावर तयार रताळ्याचे काप घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत। शक्यतो रताळ्याचे काप ताजे ताजे करून खावेत। हवामानाच्या बदलामुळे रताळ्याचे काप काही वेळेस दुसऱ्या दिवशी चिवट होतात। तुम्हाला पटकन होणारे चटपटीत रताळ्याचे काप आवडले का? प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल। थँक यू।